मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार. एकाच आरक्षण काढून दुसऱ्याला देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हायवे करू नये. निर्णय न झाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. नागपुरातील ओबीसींचं साखळी उपोषण मागे. मंत्री अतुल सावे फुकेंच्या शिष्टाईला यश. ओबीसींच्या 12 मागण्या पूर्ण केल्या. सावेंची माहिती. भुजबळांच्या नाशिक निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. मराठा आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्टवर. वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश लांबणीवर. आज होणारा पक्षप्रवेश पुढे ढकलला, कारण अस्पष्ट. ओमराजे निंबाळकर अधिकाऱ्यांवर भडकले. ग्रामसडक योजनेच्या कामाची माहिती न दिल्यानं संताप. अधिकाऱ्यांचा काढला बाप. बारामतीत शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चात लक्ष्मण हाके सहभागी होणार. जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप. नागपूरच्या बाजारगावमधील सोलर कारखान्यात स्फोट. सोलर एक्सप्लोसिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यातील घटना. स्फोटात 25हून अधिक कामगार जखमी. लाखनी तहसील कार्यालयातील लिपिकाची दादागिरी. वृद्ध दिव्यांग निराधार महिलांना मनस्ताप. तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं नाराजी. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता. दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज. जीएसटीमध्ये आता 2 स्लॅब. 5 आणि 18% दराचा स्लॅब लागू होणार. 12 आणि 28% दराचा स्लॅब रद्द. मोदी सरकारचं देशवासियांना बंपर गिफ्ट. एसी, टीव्ही, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, चपलांसह रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार. तर आरोग्य विमा आणि जीवन विमा सवलत मिळणार. सोने चांदीच्या भावात मोठी वाढ. सोन्याचे दर आज 1,05,738 वर, तर चांदी 1,22,833 रुपयांवर. दिवाळीमध्ये विमान प्रवास 52% महागणार. रुपया घसरल्यामुळे विमान प्रवास महाग. मुंबईमध्ये एसी लोकलची संख्या वाढणार. सरकार 238 वातानुकूलित लोकलची खरेदी करणार. संभाजीनगरामध्ये खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. जलवाहिनीसाठी खड्डा केल्या असल्याची माहिती. खड्डे करून उघड्यावर ठेवल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप. सिंधुदुर्गच्या गगनबावडा घाटात दरड कोसळली. सकाळी 8 वाजल्यापासून घाट वाहतुकीसाठी बंद. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. माणगाव आणि इंदापूरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा. कोकणातून परतणाऱ्या गणेश भक्तांचे हाल.